इथं असं म्हटलं जातं, एक पारंपरिक भीती आहे की तंत्रज्ञान जे काय ना ते माणसाच्या नोकऱ्या हिसकावून घेतं. आपण जरी समूहाचा भाग असलो तरीही मित्र, आपली स्वतःची जी काय ओळख आहेत, आयडेंटिटी आहेत, ही आपल्याला वेगळी काढता येते, वेगळे दिसतो, आपण वेगळं जाणवतो. सो बी कॉन्फिडंट. आपण काहीही असो, कोणताही बॅकग्राऊंड असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, कोणत्याही भागात असो, कुठलाच न्यूनगंड ठेवायची गरज नाही आहे. तर मोठमोठाले डेटा स्टोअर केलेले आहेत आणि ते स्टोअर त्याला म्हटलं जातं क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड म्हणजे काय? ढग. आपला मोबाईल किती घे एवढासा, त्यातलं मेमरी कार्ड किती एवढासा, पण ढगा एवढा जर मेमरी असेल तर खूप काही झालं. आता काय झालं माहिती आहे का? तो अलादीनचा दिवा आलाय तुमच्या माझ्या हातामध्ये, मात्र याच्यातून फक्त राक्षस निघतो, पण तो चांगलाच निघेल असं काय. नमस्कार. सहकार महर्षी कैलासवासी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय यांनी आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा या निमित्ताने मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते, त्याबद्दल खरं तर आयोजकांचे एकदा आभार. व्यासपीठावरील या संस्थेचे सचिव श्री पवार सर, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील MCVC डिपार्टमेंटचे दुसरे पवार सर, आय थिंक एक उत्कृष्ट असं संचालन करणाऱ्या राठोड मॅडम आणि इथलं जे काय आयोजक आहेत नरेश आमचा मित्र, आणि येथे जमलेले सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे गुणवंत पालक. मॅडम यशस्वी विद्यार्थी, यशस्वी पालक आणि यशस्वी शिक्षक म्हटल्या, मी म्हणेल गुणवंत विद्यार्थी, गुणवंत पालक आणि गुणवंत शिक्षक. सो या तुम्हा सगळ्यांसमोर आज माझा जो काय विषय आहे तो आहे भविष्यातील नवतंत्रज्ञान आणि त्यातून निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीज. सो मित्र हो, एक कन्सेप्ट आहे, जी कन्सेप्ट जगभरात मोठ्या प्रमाणावर चर्चिल्या जाते आणि जगातला कुठलाही ट्रेंड असो त्याचा फायदा भारतातल्या युवकांनी घेतलेला आहे आजपर्यंत. काही असू द्या, मग जगावरचा ज्यांचं साम्राज्याचा सूर्य कधी मावळत नव्हता अशा ब्रिटिशांना वापस पाठवायचा फायदा सगळ्यात अगोदर भारतातल्या युवकांनी घेतला. चले जाव चळवळीच्या माध्यमातून असू द्या, भारत छोडो असू द्या किंवा स्वातंत्र्य संग्राम असू द्या, भारताला स्वातंत्र्य केलं तेव्हापासून जे सुरुवात झाली, तर जेवढ्या जगात जिथं जिथं युरोपियनचं राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिश मुक्त जग केलं गेलं. दुसरा फायदा जो की आत्ताच्या आपल्या पालक लोकांना माहिती असेल की साधारणतः 1998 ते 2002 किंवा 1995 ते 2000 असं पकडू, किंवा स्वर्गीय राजीव गांधींनी जेव्हा IT धोरण आणलं होतं साधारणतः 90 पासून ते 2000 पर्यंत, या काळामध्ये IT बूम होती. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटरचं युग होतं. जगभरामध्ये कम्प्युटरच्या युगाचा सगळ्यात जास्त फायदा जर कोणी घेतला असेल तर त्या भारतातल्या युवकांनी घेतला आहे. आज जगातल्या कुठल्याही IT कंपनीमध्ये बघा, अक्षरशः बॉसपासून तर त्यामधील मिडल लेवल मॅनेजमेंटपर्यंत, एम्प्लॉईपर्यंत भारतातीलच मुलं आहेत. अख्खी सिलिकॉन व्हॅली जी काय ना, हिच्यामध्ये मेजॉरिटी भारतातली मुलं आहेत. हे दुसरी घटना. आता मित्र हो, तिसरी घटना काय आहे, तर तिसरं असं झालं आहे की 2010 नंतर
जसं मॅडम मगाशी बोलता बोलता बोलल्यात की काय झालंय की जग जे काय आहेत ना तर ते म्हातारं होत आहे आणि भारत मात्र तरुण होतोय. तुम्ही म्हणाल हे काय बोलताय सर? तर मित्र, याला आकडेवारीचा आधार आहे. जगभरातल्या विकसित देशातील लोकसंख्या जी काय ना ती एज होते. कारण काय, हम दो हमारे दो असं आपल्याकडे आहे किमान. त्यांच्याकडे तसं नव्हतं. हम दो हमारा एक असेल तर ठीक आहे, नाही तर हम दो पुरेसे. ओके, तर त्याने काय झालं आहे की जगभरातल्या ज्या विकसित अर्थव्यवस्था आहेत या झाल्यात आता एज म्हणजे म्हाताऱ्या. कारण त्यांच्याकडं तरुणांची संख्या कमी झालेली आहे आणि त्याचा जो काय डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे तो भारताला मिळतो आहे. भारतामध्ये तरुणांची संख्या प्रचंड आहे. मग याने काय होतं आहे तर याने बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, करिअर ऑपॉर्च्युनिटी भरपूर सगळ्या वाढत आहेत. आणि मग याचाच जर आपल्याला फायदा घ्यायचा तर नवीन तंत्रज्ञान काय आहेत हे ओळखणं गरजेचं आहे. जर हे कळालं तर आपण पुढे जाऊ शकतो किंवा आणखी फायदा घेऊ शकतो. म्हणून मित्र हो, आयोजकांनी हा जो विषय आज निवडला आहे आणि ज्यासाठी मला बोलवलं आहे तो आहे फ्युचर टेक्नॉलॉजी इंडस्ट्री 4.0 आणि करिअर प्रॉस्पेक्ट्स काय त्याच्या संदर्भातले. त्या संदर्भात मी तुमच्याशी संवाद साधणार आहेत. बोर झाले की तेव्हा फक्त हात वरती करा. जर आवडलं तर टाळ्या वाजवत राहा, काही प्रॉब्लेम नाही. विषय समजून घ्या आणि प्रश्न मात्र नक्की विचारा. सो ही अपॉर्च्युनिटी आहेत. आणि सगळ्यात पहिलं मॅडमनी भरपूर सगळा परिचय करून दिला आहे. तर असं वाटत असेल हा काही परक्या ग्रहावरनं वगैरे आलेला आहे का? तसं काहीच नाही आहेत. माझं गाव जे आहेत ना ते बहिरगाव आहे, तिथं बाजूचं आहे मी तुमचा. ओके, तर असं समजा तुमच्या गावातलाच आहे, तुमच्या गल्लीतलाच आहे, तुमच्याच तालुक्यातला आहे. काही वेगळं काही नाही आहेत. बिंदास जे काय करिअरविषयीचे प्रश्न असतील ते विचारू शकतात. ओके, फक्त माझ्याविषयी विचारू नका. तुमचं वय काय, तुमचं टक्कल कधी पडलं वगैरे वगैरे काय विचाराल करिअरविषयीचं. ठीक आहे. सो जरा गॅप कमी करा फक्त आपल्यामधला. ओके, तर सोपं जाईल विषय समजायला. आता मुद्दा म्हणून हे प्रेझेंटेशन जे आहेत ते इंग्रजीमध्ये आहेत. आता याला माझा काय नाविलाज आहेत, कारण काय ही टेक्नॉलॉजी सगळी इंग्रजीमध्येच आहे. आणि तुम्ही काय असे नाही आहेत. तुम्ही मोबाईल कधी हातात घेतला वापरायला? वयाच्या कितव्या वर्षी? कितव्या? जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी असंच उभं राहील. पटपट मला सांगाल. 10 वर्षाचे होते तेव्हा? खरं बोला ना, खरं सांगा. मोबाईल कधी हातात घेतला तुम्ही? 5 वर्षाचे? 6? बरं, आता तुमच्या घरातले, तुमच्या नातेवाईकातले मुलं जी काय सगळ्यात लहान युजर मोबाईल वापरणारा त्याचं वय काय आहे? 1.5 वर्ष, 1 वर्ष, 6 महिने वगैरे, बरोबर. आता तुम्हाला खरंच सांगतो, मी आयुष्यात पहिला लँडलाईन फोन जो काय केला असेल तो केला होता तब्बल 12वी पास झाल्यानंतर. ते पण आपल्या कोर्टासमोरच्या एका STD बूथवरनं. ते पण सहजच मित्राला फोन करून बघायचा म्हणून. 3.5 रुपये दिले होते तेव्हा. मित्र हो, तुम्ही लकी आहात. बघा आता 1.5 वर्षाचं, 4 वर्षाचं, 10 वर्षाचं पकडू आपण, तुम्ही हातात मोबाईल आला आहेत. मला तब्बल उजाडले होते 19 वर्ष. वडिलांना विचारा त्यांना किती लागले वर्ष हातात घ्यायला, ना आजोबांना विचारा कधी. सो टेक्नॉलॉजीच्या बाबतीत तुम्ही लकी आहेत. पहिला बेनिफिट काय आहेत आपल्याला? आपल्या हातामध्ये अलादीनचा दिवा आहे. पूर्वी काय होतं, एक गोष्ट असायची, अलादीनचा दिवा. तो सापडला एका युवकाला. त्याने काय केलं, तो खूप प्रामाणिक वगैरे होता. मग त्याला तो अलादीनचा दिवा सापडला. म्हणजे त्याचं नाव अलादीन, त्याला तो दिवा सापडला म्हणून तो दिवा फेमस झाला, अलादीनचा दिवा. त्याच्यात काय होतं, त्या दिवा जादूचा होता. त्याला घासलं की त्याच्यातनं एक असा राक्षस बाहेर यायचा, चांगला, वाईट नाही. तर तो चांगला राक्षस काय करायचा, त्याला पाहिजे ती गोष्ट द्यायचा, पाहिजे ती गोष्ट. मग हा शत्रूला हरवायचा, राजाला जिंकवून द्यायचा, राजकुमारी सोबत लग्न करायचं वगैरे वगैरे. खूप काही झालं. आता काय झालं माहिती आहे का, तो अलादीनचा दिवा आलाय तुमच्या माझ्या हातामध्ये. मात्र याच्यातून फक्त राक्षस निघतो, पण तो चांगलाच निघेल असं काही नाही, वाईटही निघतो. सो आता फक्त काय, याला घासायचं आहे आपल्याला. एक बोट फिरवलं की झाला स्क्रोल रील. हां, आणि मग यू आर लुकिंग सो प्रिटी, सो एलिगंट, सो जस्ट लाईक वाव. सो हा दुसरा राक्षस आहे, वाईट. आपल्याला काय करायचं आहे
चांगला राक्षस बघायचा, त्यातला काय काय ते आहेत. तर बघू आपण. सो या बाबतीमध्ये तुमच्याकडे हा एक प्लस पॉईंट आहे दुसरा. सो आपण बघू काय काय असतं याच्यामध्ये. आज काय मी तुम्हाला सांगणार आहे, ह्या कन्सेप्ट काय आहेत. औद्योगिक क्रांती, इंडस्ट्री 4.0 याच्यासाठी आपल्याला जर काय करिअर घडवायचं असेल तर कोणते स्किल लागतील आणि कुठले कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये जे तुम्हाला रिलेव्हंट ठेवतील आणि कुठल्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हे चित्र माहिती आहे का? माहिती आहे. इकडं पालक लोक बोलले तर चालतं बरं इथं. म्हणजे असं काही नाही की यांनाच विचारतंय, पालकांनी बोललं तरी चालेल. काय आहे? जातं धान्य दळण्यासाठी वापरायची, याला हाताने फिरवावं लागायचं. यानंतर हे काय आहेत? हे आपल्या औरंगाबाद शहरातलं पूर्वीच्या, आता छत्रपती संभाजीनगर या शहरातलं एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पवन नाही, पानचक्की. पानचक्की पाण्यावर जातं फिरलं जायचं आणि सैन्याची वगैरे जी काय गरज असायची पिठाची वगैरे ती पूर्ण व्हायची. त्यानंतर हे काय आहेत? गिरणी, फ्लोर मिल, बरोबर. आणि आता हे काय आहेत? हे फॅक्टरी आहेत जिथं मोठ्या प्रमाणावर दळण दळल्या जाईल. आता मित्र हो, कन्सेप्ट ही आहेत की पूर्वी मॅन्युअली व्हायचं, दळण दळावं लागायचं जात्यावर बसून, आई आजी वगैरे हे दळायच्यात आणि मग ते पीठ मिळायचं आणि मग ते डेली ते काम असायचं. त्याच्यानंतर आली आपल्याकडं पानचक्की, जिथं मोठ्या प्रमाणावर पीठ किंवा धान्य दळल्या जायचं. त्यानंतर आलं गिरणी, जी इलेक्ट्रिसिटीवर चालते, आजही चालते. आणि आता धान्य घेणं आणि दळायला नेणं वगैरे ही कन्सेप्ट जरा बाद होती आहेत. रेडीमेड पीठ जे काय आशीर्वाद आटा, ओके, किंवा आणखी तत्सम कुठलं ते आणलं जातं. तर त्यासाठी काय आहेत? फॅक्टरी आहेत. हा जो प्रवास आहे ना आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या गोष्टींचा, परंतु आवश्यक अशा, तर हा प्रवास जो काय ना मित्र हो, वेगवेगळ्या आस्पेक्टनं झालेला आहे आपल्या लाईफमध्ये. ओके, सो कन्सेप्ट समजली तुम्हाला? जात्यापासून ते फॅक्टरीपर्यंत फक्त पिठाच्या बाबतीमध्ये आपण जसं आलो आहे तसं आपण वेगवेगळ्या बाबतीत आलो आहे. याला म्हणतात औद्योगिक क्रांती. आता उच्च शिक्षण तुम्ही कोणत्याही ब्रँचला घ्या, सायन्सला घ्या, आर्ट्सला घ्या, कॉमर्सला घ्या, MCBCला घ्या, कुठल्याही, यामध्ये सगळा आपला संबंध कुठे येतो? या औद्योगिक क्रांतीशी येतो. मग हिच्यामध्ये पहिलं जी काय सुरुवात झाली होती ना, ती झाली होती 18व्या शतकामध्ये. येथे काय होतं? वाफेचा इंजिनचा शोध लागला आणि मग वाफेवर चालणाऱ्या मशिनरी आल्या आणि मग लोक मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायला लागले फॅक्टरीमध्ये असं. त्यानंतर 19व्या शतकाच्या सुरुवातीला इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे विजेचा शोध लागला आणि मग मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हायला लागलं आणि मग जगभरातल्या बाजारपेठा शोधायच्या म्हणून ब्रिटिशांचं राज्य भारतावर आलं होतं त्या काळात. त्यानंतर औद्योगिक क्रांती तिसरी, ज्याला 3.0 म्हटलं जातं, इथं काय झालं? इथं लागला कम्प्युटरचा शोध, IT चा, साधारणतः 1970 नंतर. यामध्ये काय झालं? आता इलेक्ट्रिक होतं, मशीन होत्या, मशीनला थोडंसं कम्प्युटरची जोड मिळाली. आणि मित्र हो, आजचं जे काय जग आहे ते आहेत इंडस्ट्री 4.0. याच्यामध्ये काय झालं आहे? सायबर फिजिकल सिस्टीम तयार झाली. म्हणजे काय? तुम्ही आता एखादी एक जाहिरात बघितली असेल बघा, एका गाडीची जाहिरात, MG हेक्टरची जाहिरात असते, TV वर बघितली असेल, किंवा फॅनची जाहिरात बघितली आणि किंवा फॅन बघितला असेल तुम्ही, किंवा आपल्या घरी TV चा बटन कोण फिरवतं? चॅनल बदलताना फिरवता तुम्ही? मग रिमोट ना, बरोबर ना? हे आमच्या जनरेशनला माहिती आहेत बटन फिरायचं TV चं, तेव्हा चॅनल बदलायचं. तुम्हाला मात्र रिमोट आहेत. आता फॅनला रिमोट आणले आहेत, बरोबर? आता फॅनला रिमोट आहेत. तसंच काय माहिती का, एका गाडीचा शोध लागलेला आहे आता सध्या. त्या गाडीत काय आहेत की समजा आपण इथं बसलेले आहेत, सरांना आता कार्यक्रम संपायला 5 मिनिट राहिले, सरांना निघायचे आहेत, गाडी पार्किंगमध्ये पार्क केलेली आहेत. सर इथनं फोनवर ऑर्डर देतील तिला, गाडीतला AC सुरू होऊन जाईल, कारण मी येणार आहे, गाडी उन्हात उभी आहेत, सरांनी काही सावली वगैरे शोधायची गरज नाही, ॲटोमॅटिक सर जाण्या अगोदर गाडीमध्ये AC सुरू होणार. मग सर गाडीत जाऊन बसणार.
गाडी असेल तर ड्रायव्हरलेस असेल, सपोज जर सुटेबल असेल एरिया तर, किंवा सर गाडी चालवतायत, सर जसं घराच्या जवळ जात आहेत तसा घरचा फ्रीज मेसेज करतोय सरांना, फ्रीजमधलं दूध संपलंय, येताना दूध घेऊन या. काय करतोय? फ्रीज मेसेज करतोय. मग सर त्यांच्या त्या जे काय स्टोअर आहे, डिपार्टमेंटल स्टोअर, तिथं थांबणार, तिथून ते दूध घेणार, त्याचं पेमेंट ऑनलाईन करणार वगैरे वगैरे, आणि घरी पोचणार, फ्रीजमध्ये दूध ठेवणार. तर याच्यामध्ये काय झालेत बघा, गाडी एक मशीन आहे ऑटोमोबाईलचं, सर एक माणूस आहे, मग सरांच्या हातात एक मोबाईल आहे, आणि हे सगळं कनेक्ट झालंय कशाने? एका सिस्टीमने. तर हे जे काय ना, आज त्याचं जग आहे. मशीन्स आहेत, कम्प्युटर आहेत आणि माणूस आहेत, या तिघांना जोडणारं एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीमला सायबर फिजिओ सिस्टीम असं म्हटलं जातं. त्याचं आजचं हे जग आहेत मित्र. मग यामध्ये त्यालाच इंडस्ट्री 4.0 म्हटलं जातं. आणि मग याच्यामध्ये काय असतं बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिलं असतं रोबोट, मशीन, जे मशीन स्वतःहून कामं करेल. तुम्ही जे सांगाल ते, जसं त्या फ्रीजनं सांगितलं दूध पाहिजे, दूध संपलंय, दुधाचा स्टॉक संपलाय घरचा, गाडीला सांगितलंय तू चालू होऊन जा, मला 5 मिनिटात यायचं आहे, ती चालू होऊन झाली, गेली, तिचा AC जो काय तो चालू झाला. सो या पद्धतीनं रोबोट. स्टिम्युलेशन, मशीनला ऑर्डर जाते, ऑटोमॅटिक मशीन कामाला लागतं. त्यानंतर होरिझॉन्टल अँड व्हर्टिकल सिस्टीम इंटिग्रेशन. अंबडमध्ये म्हणजे जालन्याचा एका पार्टला एका सहकारी साखर कारखान्यामध्ये जे पंपिंग सिस्टीम आहेत ती सगळी सिस्टीम ॲटोमॅटिक केली आहेत. इवन आपल्याकडे पण शेतावरची मोटर जी काय दूरच्या शेतातली ती चालू करायची तर मिस कॉलवर आपण चालू करतो. ओके, तिच्यातही आता सेन्सर वगैरे आले आहेत, ॲटोमॅटेड ही सिस्टीम होते. कोणत्या शेतीला पाणी द्यायचं, कोणत्या वेळेला द्यायचं, कधी ते बंद करायचं वगैरे वगैरे. तुम्ही एकदा प्रोग्राम फीड करून द्या, नंतर तुम्हाला फक्त स्टेटस घ्यायचं मोबाईलवर. सो याला व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल सिस्टीम म्हणतात. IoT, इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, म्हणजे वस्तू आणि त्यावरचं इंटरनेट यांचा वापर. इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक कामा ठिकाणी तुम्हाला उभं राहण्याची गरज नाही आहे, शेतात सुद्धा तुम्हाला उभं राहण्याची गरज नाही आहे, मशीन हे सगळे कामं करून घेतील. त्यानंतर जसा वाहनाचा शोध लागला, वाहनं चालवण्यासाठी तुम्ही परफेक्ट आहात की नाही त्यासाठी RTOचा शोध लागला. तसंच मित्र हो, तुमची लाईफस्टाईल बदलली, आजारी पडतायत त्यासाठी जसा डॉक्टर आणि मेडिकलचा शोध लागला, तसंच कम्प्युटरचा वापर वाढला. तर कम्प्युटरच्या संदर्भात आपल्याला ज्या काय गरजा पडणार आहेत किंवा जे काय धोके उद्भवणार आहेत त्यासाठी सायबर सिक्युरिटी नावाचं एक मोठं क्षेत्र ओपन झालं आहे, ज्यामध्ये सुद्धा खूप करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत. त्यानंतर ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे वस्तू बनवायची, स्वतः बनवायची गरज नाही आहे. 3D प्रिंटिंग किंवा CNC प्रोग्रॅमिंगमध्ये तुम्ही एकदा प्रोग्राम फीड केला की डिफिकल्ट अशा डिझाईन, डिफिकल्ट असे शेप, डिफिकल्ट अशा ठिकाणी जे मानवासाठी धोकादायक आहेत तिथं काम करणं, अशा ठिकाणी हे ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगमधनं होऊ शकतं. ॲग्युमरेटेड रियालिटी म्हणजे आपण जे काय गेम खेळतो त्याचे काय ॲडव्हान्स व्हर्जन्स आहेत, एक वेगळी दुनिया, म्हणजे जसं मेटाव्हर्स वगैरे आहेत, कृत्रिम जग तयार झालं आहेत मोबाईलमध्ये, आपल्याला ते बघायला मिळतं. बैजूस ॲपमध्ये कोणी शिकलं असेल तर त्यांना कळतं की ते कशा पद्धतीनं शिकवतात. असा हात फिरवला की वेगळी डिझाईन तयार होते किंवा मॅथ सॉल्व होतं, असं हवेत लिहिलं की खाली मागे बोर्डवर दिसतं. हे जे काय प्रकार आहेत हे ॲग्युमेटेड रियालिटीचे आहेत. हे पण इंडस्ट्री 4.0चीच देण आहे. त्यानंतर बिग डेटा ॲनालिटिक्स. आता हे सगळं आहेत मित्र हो, परंतु हे सगळं जे काय ना याला कुठं ना कुठं माहिती, डेटाचा आधार आहे. आता डेटा म्हणजे काय तुम्हाला झालं असेल स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा गणितामध्ये ऐकलं असेल कन्सेप्ट तुम्ही, माहिती जी रॉ असते, कच्ची माहिती. इथं कार्यक्रम आहेत, इथं विद्यार्थी, पालक, शिक्षक येणार आहेत, ही झाली कच्ची माहिती, रफ माहिती. याच्यामध्ये मग 10वी पास किती आहेत, मुलं किती, मुली किती, 60% वरती किती आहेत, 80% वरती किती आहेत, 90% वरती किती आहेत, 95% वरती किती आहेत, हे काय झालं
इन्फॉर्मेशन झाली. समजा मला नरेशने आता माहिती दिली की सर इथं आहे ना 40 मुलं जे काय आहेत ते आहेत, 40 मुलांपैकी 20 मुलं 80% वरती आहेत, 10 मुलं 90% वरती आहेत, 10 मुलं 95% वरती आहेत. हे काय झालं? माहिती झाली. आता या माहितीचा आधार घेऊन मला निर्णय घ्यायला सोपं जाईल, मला काय सांगायचं काय नाही सांगायचं. गावातील शेतीमध्ये काय काय आहेत, टोमॅटो किती जणांकडे आहे, अद्रक किती ठिकाणी आहेत, मका किती ठिकाणी आहेत, वगैरे वगैरे. शेतकरी सगळेच आहेत, पण शेतामध्ये काय आहेत एक्झॅक्टली. गाव तसं फेमस आहेत अद्रकसाठी, परंतु खरंच अद्रक इतकी आहे का? नाही. मग तिची आकडेवारी, मग हे जे काय डेटा एका ठिकाणी आणि त्या डेटाचं इंटरप्रिटेशन एका ठिकाणी. सो ही एक मोठी अपॉर्च्युनिटी. तुम्ही कला शाखेत जा, वाणिज्य शाखेत जा, सायन्स शाखेत जा, तिथं उपलब्ध आहे. तुम्ही मेडिकलमध्ये जा, तुम्ही इंजिनिअरिंगला जा, कुठंही कोणत्याही याच्यामध्ये. सो इंडस्ट्री 4.0ची देण आहे. मग इथं असं म्हटलं जातं, एक पारंपरिक भीती आहे की तंत्रज्ञान जे काय ना ते माणसाच्या नोकऱ्या हिसकावून घेतं. हे चित्र तसंच दर्शवतं बघा. रोबोचा हात दिसतोय पलीकडनं आणि रोबो काय करतोय, त्यांना चले जाव सांगतोय. मग ते आपला बाड विस्तारा गुंडाळून चाललेत. कुणी बॅग घेतली आहेत, कुणी चेअर घेऊन सुद्धा चाललाय. परंतु असं काही होत नाही. हे असं आहे ना प्रत्येक वेळेस होतं. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मला, जी की एक थंब रूल आहेत आमच्या अर्थशास्त्रामध्ये. तो असा आहे की अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराच्या संधी जात नाही किंवा नष्ट होत नाहीत, तर त्यांचं स्वरूप बदलतं. रोजगाराच्या संधी नष्ट होत नाहीत, तर त्यांचं स्वरूप बदलतं. आणि म्हणून मित्र, याच्या संदर्भात आणखी काही गोष्टी त्या बघू आपण. एक चायनाची एक म्हण आहे, व्हेन द winds of change blow, some seek a shelter, other builds windmills. जेव्हा वाऱ्याचा प्रवाह वाढतो, मोठ्या प्रमाणावर वारे यायला लागतं, तेव्हा असे काही लोक असतात की जे स्वतःला निवारा शोधायला जातात. अरे बाबा आता कसं व्हायचं, ज्यांना भीती वाटते आता काय होणार माझं, आणि ते आसरा शोधायला जातात. मात्र तिथं काही असे असतात की ते खंबीरपणे उभे राहतात आणि हे जे संकट आहेत किंवा ही जी आपदा आहेत, ही अवसरमध्ये कशी बदलेल याचा प्रयत्न करतात. सो वारं वाहतंय याचा मस्त फायदा कशाला होऊ शकतो? पवनचक्कीला, विंडमिलला. सो विंडमिल उभारण्यामध्ये काही लोक लागतात जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात. तर मित्र, आपल्याला ते व्हायचे आहेत. आपदामध्ये अवसर आपल्याला शोधायचा आहे आणि मग तो कसा, त्यासाठी आपण प्रयत्न करू. आता बघा, ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन काय सांगतं. आता तुम्हाला असं वाटेल की बाहेरगावचं आहेत आणि याला इतकं का बरं ऐकायचं आपण, तर तसं नाही आहे. थोडासा अभ्यास पण करावा लागतो. मग त्याचं कारण, माझं टक्कल का पडलं त्याचं कारणही तुम्हाला मिळून जाईल. तर अभ्यास काय सांगतो बघा, ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे जगातला अभ्यास करतं, ते काय सांगतं की किती जॉब रिस्कमध्ये. मग ज्या काही ॲडव्हान्स इकॉनॉमी आहेत ना, त्यांचे अर्धे जॉब धोक्यामध्ये आहे म्हणे. आशियामध्ये 56% सांगतोय, 2016ला सांगितलं होतं. त्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे की सगळेच जॉब धोक्यामध्ये आहेत, म्हणजे सगळ्यांच्याच नोकऱ्या जाणार आहेत. शिक्षकांच्या सुद्धा जाणार, वकिलांच्याही जाणार, इव्हन डॉक्टरांच्याही नोकऱ्या जाणार, डॉक्टरांचेही जॉब जाणार. का तर मशीन ट्रीटमेंट करणार सगळे. ओके, मग हे काय. सो मग आता हे सगळं सांगायला लागले, परंतु डेव्हलपिंग कंट्रीमध्ये नाही जाणार म्हणतात लोक. डेव्हलपिंग कंट्री म्हणजे आपण जसं डेव्हलपिंग नेशन आहोत ना, आपल्या देशामध्ये जॉब नाही जाणार. कारण आपल्याला माहिती आहे, ड्रायव्हरलेस कार आणली आणि तिच्या समोर जर मोकाट गाय आली एखादी, किती एक्सपर्ट असेल प्रोग्राम बनवणारा, त्याला काय माहिती भारतामध्ये छोटे हत्ती पण येतात रस्त्यावर, डुकरं असतात ना. सो अपॉर्च्युनिटी आहेत. 1 टेक जॉब जनरेट 5 इनडायरेक्ट जॉब. मित्र हो, सगळं निगेटिव्ह नाही आहे. एक जर टेक्निकल जॉब आला ना, तो 5 प्रकारचे इनडायरेक्ट जॉब बनवतोय. जर खोटं वाटत असेल तर आपल्याकडं ठिबक सिंचन आलं, ट्रॅक्टरवर आपण फवारणी करतो, रोट्याव्हेटर आलं, सगळं काही आलं, तरी तुमचे पप्पा निवंत आहेत का, तो प्रश्न विचारा. चला 15 दिवस फिरायला म्हणावं, पप्पा निवंत आहे तुम्ही, चला ना, आता काय इतकी टेक्नॉलॉजी आलीत, चालता का? नाही पॉसिबल. का? तरीही कामं आहेत. म्हणून मित्र, ही काही भीती बाळगायची गरज नाही आहे.
टास्क अँड स्किल्स दॅट चेंज. फक्त काम बदललं आहे आणि कौशल्यही बदलावं लागलं आहे. सो म्हणून मित्र या इंडस्ट्री 4.0 मध्ये आपल्याला लागतं काय? पहिलं लागतं ॲनालिटिकल ॲबिलिटी, क्रिटिकल थिंकिंग, नवीन टेक्नॉलॉजीशी फॅमिलरायझेशन होणं, त्यासोबतच लर्न म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी शिकणं, नवीन बदलाला सामोरं जाणं, प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोच पाहिजे, समस्या सोडवता आली पाहिजे आपल्याला. त्यानंतर टीममध्ये काम करता आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं लोकांसोबत काम करता आलं पाहिजे टीममध्ये. ओके, कारण काय झालं आता न्यूक्लिअर फॅमिली होत चालली आहे आपली. जॉईंट फॅमिलीमधनं आपण काय झालो, हम दो हमारे दो मध्ये चाललो आहे आणि त्यातही मुलं बाहेर शिकायला डिवाइड होत चाललं आहे. सो यामुळे काय होतं आहे की नवीन मुलांना, नवीन जनरेशनचा हा प्रॉब्लेम होतो आहे की त्यांना समायोजन अवघड होत आहे. जे ह्या लोकांनी केलं आहे जुन्या काळामध्ये सगळं काय करावं लागलं, कारण जॉईंट फॅमिली असायची, सगळं सामूहिक कामं असायची त्यामुळे. त्यानंतर आहेत आयडिएशन करणं, नवनिर्माण, डिटेल अटेन्शन आणि क्रिएटिव्हिटी अँड ओरिजिनॅलिटी. आता हे ॲनालिटिकल ॲबिलिटी हा काय प्रकार असतो बघा, विश्लेषणात्मक क्षमता ज्याला आपण म्हणू. हिच्यामध्ये 5 गोष्टी येतात. त्यामध्ये असतं कम्युनिकेशन, बोलता येणं. आता बऱ्याचदा असं वाटतं आपल्याला की सर मला इंग्रजी, मला भीती वाटते, मला जमणार नाही. सो आता मी तर अगोदरच सांगितलं तुम्हाला, मी बैरगावमधूनच गेलो आहे वगैरे वगैरे. काही फरक पडत नाही, तुम्हाला इंग्रजी ॲटोमॅटिक बोलता येतं तुम्ही जेव्हा त्या लोकात जाल तेव्हा. मराठी माणसात आलं की आपण मराठीच बोलतो. ओके, सो मराठी बोललं की मग बरं वाटतं. मी समर्थन करत नाही त्याचं, तुम्हाला बोलावंच लागेल चांगलं इंग्रजी. परंतु कम्युनिकेशन स्किलचा अर्थ असा आहे की तुम्हाला समोरच्यासोबत कम्युनिकेट होता आलं पाहिजे दरी न ठेवता. ओके, मग तुम्ही ते कोणत्याही भाषेत बोला किंवा सांकेतिक भाषेत बोला किंवा जस्ट फक्त बॉडी लँग्वेजने बोला. सो हे कम्युनिकेशन स्किल. दुसरं क्रिएटिव्हिटी, नवीन काहीतरी शोधणं, रिसर्च. त्यानंतर आहेत डेटा ॲनालिसिस वगैरे. त्यानंतरचं दुसरं स्किल आहेत क्रिटिकल ॲनालिसिस. क्रिटिकल थिंकिंग. यामध्ये आहेत रिझनिंग, इव्हॅल्युएटिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, डिसिजन मेकिंग, ॲनालायझिंग. हे सगळ्या गोष्टी ज्या काय ना हे येतात. मित्र, तुम्ही ज्या काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या असतील, ऑलिम्पियाड म्हणा किंवा 4थी किंवा 7वीची बोर्ड, स्कॉलरशिप बोर्ड, तर यामध्ये हा पार्ट आलेला असतो. किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी जेव्हा आपण करतो त्यामध्ये हा क्रिटिकल थिंकिंगचा पार्ट डेव्हलप होतो. त्यानंतर असतं नवीन टेक्नॉलॉजीशी फॅमिलियर होणं. हे तर आपण अगोदरच प्रूव्ह केलं आहे. तुम्ही खूप लवकर मोबाईल घेतला आहे हातामध्ये, माहिती आहे तुम्हाला कसे वापरायचे ॲप्स, कसं ईमेल करायचा, कसं काय करायचं. फक्त आता चांगली बाजू त्यातली जास्तीत जास्त बघायला सुरुवात करा. त्यानंतर आहेत नवीन टेक्नॉलॉजी जी येते मार्केटमध्ये ती शिकण्यासाठी तुम्ही ईगर असायला पाहिजे, उत्सुक असायला पाहिजे. तुम्ही तिथं जिज्ञासा दाखवायला पाहिजेत, तत्पर राहिलं पाहिजे, घाबरून पळायचं नाही. मित्र, एक गोष्ट सांगतो तुम्हाला बजाज गाड्या माहिती आहेत? बजाज 2 व्हीलर सगळ्यांना माहिती असेल. बजाज आणि पार्ले माहिती आहेत? पार्लेजीचे प्रोडक्ट सगळे. काय झालं होतं 1991ला जेव्हा भारतामध्ये ना लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन झालं, बाहेरच्या कंपन्या भारतात येणार आणि भारतातल्या कंपन्यांना मग प्रतिस्पर्धी येतील, कॉम्पिटिशन वाढेल. म्हणून नाही हे दोघं लोक आणि अजून एक जण कोणी होतं, हे 3 इंडस्ट्रियलिस्ट पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्याकडे गेले होते. बाहेरच्या कंपन्या बोलू नका, लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन करू नका, भारताच्या अर्थव्यवस्थेचं आमचं अस्तित्व धोक्यात येईल. आता बजाजचं स्कूटर होतं पूर्वी, त्याला चालू करायला आजही तिरप करावं लागतं. बुलंद भारत की बुलंद तस्वीर. आणि काय करावं लागतं? स्कूटर तिरप करावं लागतं चालू करायला. लोक चंद्रावर गेलेत आणि त्याचा फॉल्ट काढता येत नव्हता कुणाला? त्या बजाज स्कूटरला. का? लिमिटेशन होत्या, बाहेरच्या जगात जाता येत नव्हतं. मात्र जेव्हा सीमा ओपन करायची वेळ आली, सगळी बाहेरची टेक्नॉलॉजी यायची वेळ आली, तेव्हा मात्र हे घाबरले आणि ते गेले अर्थमंत्री वगैरे पंतप्रधान यांच्याकडे आणि सांगायला लागले की तुम्ही बोलू नका वगैरे वगैरे, आमचं खूप नुकसान होईल. पण मित्र हो, आजचं चित्र काय आहे? हे घाबरले सुरुवातीला, मग धोक्याला तयार झाले, मग धोक्यासोबत फाईट करायची किंवा हात मिळवायचा. यांनी हात मिळवले, दुसऱ्यासोबत टाईप केलं आणि आज चित्र काय आहे? दर 15 दिवसाला बजाज नवीन गाडी आणतो. दर 15 दिवसाला आहे तिच्यात कलर बिलर चेंज करून पुन्हा आणतो.
जगातल्या बऱ्याचशा देशांना एक्सपोर्ट होतो माल, बजाजचा असू द्या, पार्लेचा असू द्या. पार्ले इतकी व्हरायटी कुणाचीच नाही आहे. घाबरले असते, गाशा गुंडाळावं लागलं असतं, संपलं असतं सगळं. पण आजही ताठ मानेनं अख्ख्या जगात उभे आहेत. म्हणून मित्र, थोडं संकट येऊ शकतं, घाबरल, भीती वाटू शकते, परंतु नवीन टेक्नॉलॉजीला जर आपण सामोरे गेलो तर आपण मात्र यशस्वी होऊ शकतो. इफेक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजेच काय, हे असंच बजाजने जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तसा आपणही करू शकतो. तर हे एक कौशल्य आपल्यामध्ये पाहिजे. समस्या आहे, तिचं उत्तर शोधलं तर आपल्याला करिअरची संधी मिळते, आपल्याला बिझनेसची संधी मिळते, आपल्याला व्यवसायाची संधी मिळते, आपल्याला यशस्वी होता येतं. मी मगाशी माझा किस्सा सांगितला मॅडम आणि सरांना. मला ज्या ठिकाणी जायचं होतं, म्हणजे कॉलेजला असताना BCom करत होतो मी, तेव्हा मला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं, काही कारणाने ते घेता नाही आलं. तब्बल 13 वर्ष लागले मला त्या कॉलेजच्या मुलांसोबत काम करायला. मी त्यांच्याच लेवलला जाऊन बसलो आणि त्यांच्याच सोबत माझं करिअर सुरू केलं, परंतु मध्ये माझे 13 वर्ष गेले. सो हे जे काय ना मित्र, हा माझा एक सर्कल, मला ते पूर्ण करायला 13 वर्ष लागले. मात्र तुम्हाला जे काय आहेत ना, तर असे काही प्रॉब्लेम आले तर त्याच्यासाठीच तुमच्याकडे काय आहेत, अलादीनचा दिवा आहेत. आज सगळं काही तुमच्या हातात आहे, तुम्ही ते करू शकता. आणि मग जसं मगाशी बोललो मी, टीम मेंबर आणि टीम लीडर, लोकांना लीड करावं लागेल, लोकांना सोबत घेऊन चालावं लागेल, लोकांशी जुळवून घ्यावं लागेल, लोकांकडनं कामही करून घ्यावं लागेल. ओके, सो हे बघावं लागेल. त्यानंतर आहेत आयडिएशन, म्हणजे काय, एखादी कल्पना जी काय ना, तिला व्यावसायिक स्वरूप द्यायचं, व्यवसायामध्ये उतरवायचं त्या कल्पनेला. त्याच्यातनं आपल्याला रोजगार म्हणा, पैसा म्हणा, किंवा आपलं करिअर जे काय ते घडवायचं, अशा पद्धतीनं करू शकतो. स्टार्टअप इंडिया वगैरे मोठ्या कॉम्पिटिशन आहेत. तुमची एखादी आयडिया असेल आणि ती बिझनेस फॉर्ममध्ये जात असेल, म्हणजे इव्हन मी माझ्या मित्रांनाही सांगतोय, पालक मित्र जे कोणी आहेत त्यांना, की तुमच्याकडे जर काय अशी युनिक एखादी आयडिया असेल, त्या आयडियाला जर तुम्हाला असं वाटत असेल की ती व्यावसायिक होऊ शकते, त्याच्यातनं तुम्ही पैसे कमवू शकता, तर त्या आयडियाला प्रेझेंट करा. महाराष्ट्र शासन, भारत सरकार याच्यासाठी खूप मोठा ग्रँट देतं. साधारणतः 15 लाखाची पहिली ऑर्डर महाराष्ट्र शासन देतं बक्षिसा व्यतिरिक्त तुम्हाला, तुमची आयडिया जर पहिली आली तर. शेतीशी संबंधित असू द्या कुठले. त्यानंतर आहेत इनोव्हेशन, म्हणजे तेच नवनिर्माण, नवीन काहीतरी. वाचनालय भरपूर आहेत कन्नड तालुक्यामध्ये, परंतु असं एखादंच निघतं की ज्या वाचनालयामध्ये ॲट ए टाईम सगळ्या गोष्टी सुरू आहेत. कशा गोष्टी सुरू आहेत, रिडिंग रूम आहेत, जिथं ज्यांना उच्च शिक्षणासाठी म्हणावं किंवा स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे, जागा पाहिजेत, घरी शक्य नाही आहेत, कॉलेज सुटलं आहेत, सुट्ट्या आहेत, वाचनालयामध्ये रिडिंग रूम आहेत. वाचनालय आहेत म्हणजे तिथं पुस्तकं बसून वाचता येतील. तुम्ही या 10 मिनिटासाठी बसा, पेपर वाचा, पुस्तक वाचा, तासभर बसा, 2 तास बसा, दिवसभर बसा, याला म्हणतात वाचनालय. ग्रंथालय आहेत, साधारणतः 11,000 ग्रंथ असणारं सुसज्ज. डिजिटल लायब्ररी आहेत. तुम्हाला वाटलं कम्प्युटर वापरायचं, इंटरनेट वापरायचं, जगभरातलं ज्ञान वापरायचं, तेही उपलब्ध आहेत. आणि जर तुम्हाला असं वाटलं की काही आपल्याला इनपुट पाहिजेत, बाबा निराश झालो आहे, लाईव्ह एक्झाम्पल काहीतरी पाहिजेत, तर इथं चालणारी व्याख्यानमाला आहेत. म्हणजेच वाचनालय भरपूर आहेत, परंतु वेगळं काय, तर ते वेगळं आपण आहेत. जसं हे कैलासवासी सहकार मंडळी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाचं जे वेगळेपण आहेत तसं मित्र. सो या पद्धतीने याला इनोव्हेशन म्हणता येईल. आणि अटेन्शन इन डिटेल्स, म्हणजेच काय, गरज काय, काय काय लागणार आहेत, हे सगळं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कुठलंही काम असू द्या, तुम्ही काहीही करा, किचनमध्ये जाल तर किचनमध्ये आईला मदत करताना सुद्धा तुम्ही बघू शकतात काय काय. जगातली बेस्ट मॅनेजर जी ना तुमची आई आहेत, माहिती तुम्हाला, ती बघा सगळं मॅनेजरचं सगळं काम करते. आता जसं निलेश भैया सगळं बघतो, इथं सगळं अरेंज करतोय, हे लाव ते लाव, हे कर ते कर, तुमचे ते प्राईज आण, तुम्हाला बसवणं, तुम्हाला मेंटेन ठेवणं आता इथं, कारण तुमच्या सगळ्यांचा सत्कार आहे, सगळं करतोय. तो कोणी व्यवस्थापक, इथं मॅनेजर आहे, बघतोय सगळं वाचनालयाचं काम. तसं आपली आई बघत असते घरी, सगळ्यांचं जेवणाचं काय काय आहेत, कुणाला काय आवडतं, कुणाला काय नाही आवडत, कुणाचे कपडे, कुणाचं काय डब्बा, कुणाचा टिफिन, कुणाचा काय, हे सगळं काही. तुम्ही चुकलात तर रागवते, तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला प्रेमाने जवळ घेते, हे सगळं हे मॅनेजरचं फंक्शन. तिचं सगळं लक्ष असतं सगळ्या ठिकाणी. बोलत नाही, शिकलेली नाही आहेत, अडाणी आहेत, म्हणून तिला वेड्यात काढू नका.
तिचं प्रोफाईल नाही आहेत इन्स्टावर वगैरे, म्हणून तिला मूर्ख समजू नका. ती जगातली बेस्ट मॅनेजर आहे, शिकलेली असो नसो काही असो विचार, परंतु तिचं काम ती परफेक्ट करते. नाहीतर तुम्ही इथं नसतातच कोणी, म्हणजे आम्ही सुद्धा. ओके, सो हे अटेन्शन इन डिटेल, बारीक सूक्ष्म ज्या काय घटना गोष्टी आहेत याकडे आपलं लक्ष पाहिजे. त्यानंतर क्रिएटिव्हिटी. कुठलाही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा तर आपल्याला काहीतरी नवीन निर्माण करता आला पाहिजे, नवीन काहीतरी सुचलं पाहिजेत. एक पॅटर्न ठरतो बघा, यूट्यूबवर तुम्ही ते छोटे शॉर्ट्स बघायला लागलेत, 1-2 बघितले नाव टाकून की तेच सारखे दिसत चालतात. इन्स्टावरही तेच होतं. का होतं ते? तिथं हे सगळ्या योजना काम करतात. कुठल्या IoT, मशीन लर्निंग, जे तुम्हाला शिकायचं आहे ना ते ऑलरेडी ते मशीन करतायत तुमच्या बाबतीमध्ये. तुमचं कळलं आवड काय, हा हिला ना हे ब्युटीशी रिलेटेड, ब्युटी पार्लरशी रिलेटेड किंवा कशाशी संबंधित किंवा काही टेक्नॉलॉजी संबंधित आवडतं आहे, तर तेच ते तुम्हाला फीड करतं. वारंवार तेच दाखवतं. यूट्यूब असू द्या किंवा तुमचं इन्स्टा असू द्या. सो हे जे काय ना हे असतं मशीन लर्निंग. मशीन शिकून जातं तुमच्या 2 क्लिकवर. ओके, सो त्यानंतर आहेत सगळ्यात महत्त्वाचं ओरिजिनॅलिटी. आपण किती खरे आहोत, काय आहोत, कसं आहोत, जेन्युननेस काय आहेत हा महत्त्वाचा ठरतो. आपण जरी समूहाचा भाग असलो तरीही मित्र, आपली स्वतःची जी काय ओळख आहेत, आयडेंटिटी आहेत, ही आपल्याला वेगळी काढता येते. वेगळे दिसतो आपण, वेगळं जाणवतो. सो बी कॉन्फिडंट. आपण काहीही असो, कोणताही बॅकग्राऊंड असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, कोणत्याही भागात असो, कुठलाच न्यूनगंड ठेवायची गरज नाही आहे. आपल्याला आपलं वेगळेपण जे काय ना ते दिसतं, फक्त आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि ह्या काळाची ती गरज पण आहे. सो त्यानंतर आहेत कुठले कोर्सेस तुम्हाला अपडेट ठेवतील, महत्त्वाचा पार्ट आता तुमच्या करिअरशी संबंधित. हे सगळे कौशल्य होते, हे पाहिजे आपल्याला. आणि आपल्याला कोर्सेस कुठले लागतील तर ते आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता कशी टाकायची मशीनमध्ये, यंत्रामध्ये, मोबाईलमध्ये, ॲपमध्ये, काय जे काय. आर्टिफिशियल मशीन लर्निंग, मशीन त्याचं काम कसं शिकेल आणि कसं करेल, म्हणजे रोबोट. याचं पुढचं व्हर्जन जे काय आहे ना रोबोटिक्स. इंटरनेट ऑन थिंग्स, तुम्ही तिथं नाही आहेत, तुम्ही दुरून कुठून तरी ऑर्डर दिली, त्याने काय केलं तसं काम केलं. जसं त्या फ्रीजनं सांगितलं होतं, त्या गाडीने AC सुरू केला होता तसं. त्यानंतर क्लाउड डेव्हऑप्स, म्हणजे काय की आता डेटाचे लिमिटेशन आहेत. तुम्ही बघा किती भारी मोबाईल घ्यायला लावला तुम्ही बापांना तरी त्याची मेमरी फुल होऊन जाते. का तर एका फोटोची इमेज जी काय ती भरपूर काही जास्त असते, कारण मेगापिक्सल वाढलेले आहेत. मग काय होतं, डेटा शॉर्टेज यायला लागतो मोबाईलमध्ये. बरोबर होतं ना असं, मोबाईल हँग व्हायला लागतो. का, स्टोरेज फुल. मग असं स्टोरेज तर जगभरात सगळ्याच मोबाईलचं होईल. याला पर्याय काय, तर मोठमोठाले डेटा स्टोअर केलेले आहेत आणि ते स्टोअर त्याला म्हटलं जातं क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड म्हणजे काय, ढग. आपला मोबाईल किती घे एवढासा, त्यातलं मेमरी कार्ड किती एवढासा, पण ढगा एवढा जर मेमरी असेल तर ठेवा, किती ठेवायचं, करा अपलोड व्हिडिओ, करा अपलोड फोटो, भरपूर काही. तर ते जे काय ना ते क्लाउड कम्प्युटिंग आहेत. म्हणजेच दवाखान्याचा डेटा तिकडं स्टोअर झाला, रेल्वेचा डेटा तिकडं स्टोअर झाला, तुमच्या मोबाईल डेटा तिकडं स्टोअर झाला. जसं गुगल तुम्हाला स्टोरेज ऑफर करतं ना पेडमध्ये, फ्रीमध्ये वगैरे तसं. त्यानंतर एक महत्त्वाचं करिअर, जे मगाशी आपण डेटा ॲनालिटिक्स बघितलं की इथं मुलं 40, त्यातले 60, त्यातले 20, त्यातले 10, त्यातले 10, त्यातले 5, हे जे काय ना हे डेटा ॲनालिटिक्स आहे. हा कोर्स येतो. म्हणजे इन्फॉर्मेशन जी काय ना तिचं ॲनालिसिस करणं, पाहिजे ते निर्णय घेणं. आता याची गरज कुठं पडते, तुम्हाला असा कधी अनुभव आला आहे का, मोबाईलवर तुम्ही एखादं प्रोडक्ट सर्च केलं, एखादा पुस्तक किंवा एखादा टॉप किंवा शर्ट किंवा काय असेल ते कपडे म्हणा किंवा मोबाईल म्हणा, असं काहीतरी सर्च केलं तुम्ही आणि नेमकं तुम्हाला त्याच्याच ऑफर दिसायला लागल्या, होतं ना असं, तर दॅट इज द डेटा ॲनालिटिक्स. काय होतं आहे, तुमची इन्फॉर्मेशन स्टोअर होते मोबाईलमध्ये, तुम्ही जे काय करता ते, आणि ती इन्फॉर्मेशन तुम्ही जेव्हा ॲप अपडेट करतात तेव्हा त्या कंपनीला जाते. ती कंपनी ती माहिती त्या मार्केटिंगच्या कंपन्यांना विकते आणि मार्केटिंगच्या कंपन्यांनंतर तुम्हाला पाहिजे त्या जाहिराती तुमच्या समोर आणते. म्हणजेच ॲटोमॅटिक तुम्ही घ्यायला तयार होता. तुमचंच मन परस्पर ओळखलं जातं. सो हे जे काय ना हे डेटा ॲनालिटिक्स.
मग याच्यामध्ये तयार होणारे धोके, नुकसान जे काय आहेत याला कसं तोंड द्यायचं, त्यासाठी सायबर सिक्युरिटी आणि ट्रीट इंटेलिजन्स हा सुद्धा एक करिअरचा ऑप्शन होतो. डिजिटल फॉरेन्सिक, असे कोणी काही घोटाळे केले, काय केलं, यातनं जर बाहेर पडायचं, कुणाचा डीप व्हिडिओ बनवला, कुणाचे फेक फोटो बनवले, काही रोमर्स किंवा काय फैलवलं तर याचा शोध कसा घ्यायचा, फ्रॉड झाला कुणाशी पैशाच्या बाबतीत वगैरे, तर त्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक म्हणजेच तुम्ही ते CID वगैरे बघत असाल ना, CID व्हायचं असेल आपल्याला कम्प्युटरमधला, तर त्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक. स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि ॲटोमेशन, मशीनद्वारे सगळं तयार होणं, वस्तू वगैरे घेते. ॲटोमेशन अँड रोबोटिक्स, हे 10 जे काय आहेत ना हे कोर्सेस आहेत मित्र हो. त्यानंतर करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज काय काय, करिअर आपण काय काय करू शकतो या आजच्या इंडस्ट्री 4.0च्या जगामध्ये. इक्विपमेंट सिस्टीम इंजिनियर, इक्विपमेंट, हे इक्विपमेंट हे एक आहेत, यात हा एक माईक आहेत, तो मोबाईल आहेत, त्याला ती कॉर्ड आहेत, मोबाईलला कवर आहेत, मोबाईलला स्क्रीन गार्ड आहेत, हे UTG आहेत, OTG सॉरी, त्यानंतर हे डिस्प्ले आहेत, हे प्रोजेक्टर आहेत, प्रोजेक्टरची कॉर्ड आहेत, फॅन आहेत, फॅनला वायर आहेत, फॅनचं रिमोट आहेत, रिमोटचं ॲप आहेत मोबाईलमध्ये. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही काहीही करा ना, तुम्हाला ते करिअरची ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणून त्याला इक्विपमेंट सिस्टीम इंजिनियर म्हटलं जातं. पुन्हा आला मुद्दा डेटा सायन्सची, डेटावर कसं काम करायचं, माहिती, आकडेवारी आहे तिला तिचं विश्लेषण किंवा ज्याला ती गरजेची आहे त्याला ती कशी पोचवायची ते करणं. त्यानंतर कंट्रोल सिस्टीम इंजिनियर, आता ह्या सगळ्या सिस्टीमवर कंट्रोल ठेवणारा कोणीतरी एक्सपर्ट लागतो, तर तो एक्सपर्ट होणं. त्यानंतर ॲटोमेशन इंजिनियर, ह्या सगळ्या मशिनरीजकडनं काम करून घ्यायचं आहे, एखादं प्रोडक्ट डेव्हलप करायचं आहे, ते प्रोडक्ट मशीननं रोबोटनं बनवायचं आहे, त्याचा इंजिनियर, त्याला ॲटोमेशन इंजिनियर म्हणतात. व्हॅलिडेशन इंजिनियर, UI अँड UX डिझायनर, आता हे जरा सगळ्यांचं आवडतं करिअर असणार आहेत, फक्त आता तुम्हाला कन्सेप्ट माहीत नाही. UI म्हणजे काय, युजर इंटरफेस, आणि UX म्हणजे काय तर युजर एक्सपिरियन्स. आता तुम्ही सगळ्यांनी एक काम करायचं आहे, मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल देतो. याच वाचनालयामध्ये मागच्या वर्षी करिअरच्या काय काय संधी आहेत वेगवेगळ्या, 10वी नंतर काय, 12वी नंतर काय, ITI काय, पॉली काय, इंजिनिअरिंग काय, ॲग्री काय, कम्प्युटरमध्ये काय काय आहेत, कॉमर्समध्ये काय, आर्टमध्ये काय, आपण कोणत्या परीक्षेत, फॅशन डिझायनिंग काय, स्पोर्ट काय, ॲग्री काय, इवन 10वी नापास झालं तर काय, 12वी नापास असेल तर काय, ग्रॅज्युएशन कुठलं काय, ह्या सगळ्यावर एक माझं डिटेल सेशन झालेलं आहे. 1 वर्ष होऊन गेलं. तेव्हा नरेश भैया इथं काम करत नव्हता, सर नव्हते त्या कार्यक्रमाला, बहुतेक मॅडमही नव्हत्या, कुणी नव्हतं, तुम्हीही नव्हते का, होतं तुमच्यापैकी कोणी नसेल, तुम्ही होते, ठीक आहे. आता त्याच कार्यक्रमाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. कसा घेणार, कसा घेणार, पण घ्यायचा. मोबाईल आहे, इंटरनेट आहे, यूट्यूब आहे, यूट्यूबवर सर्च करा डॉक्टर अनिल जाधव, सर्च करा. अनिल जाधव भरपूर आहेत, डॉक्टर अनिल जाधव भरपूर आहेत, पण तिथं माझा फोटो दिसेल, तिथं थांबा, तिथं तुम्हाला हा व्हिडिओ भेटेल. आणि हा व्हिडिओ भेटण्याचं लॉजिक काय ते पण सांगायचं आहे मला. तो व्हिडिओ तुम्ही सुरू कराल तर तुम्हाला ना एक वेगळाच प्रोफेशनल अनुभव येईल. मी आपला सहज आलो, इथं व्याख्यान दिलं, यांनी रेकॉर्डिंग केलं, नितीन भैया होता तिथं यावेळेस, त्याने रेकॉर्डिंग केलं, त्याने ते मला शेअर केलं, माझ्याकडे तो व्हिडिओ होता. कसा वापरायचा, काय वापरायचा, काहीही माहीत नव्हतं. नंतर थोडंसं त्याचं नॉलेज घेतलं, म्हणलं चला आपण हा व्हिडिओ आपणच जर अपलोड केला तर बघू प्रयत्न करून. मग हे जे UI आणि UX जे आहे ना मित्र हो, युजर इंटरफेस. आता यूट्यूबवर काय लागतं आपल्याला, काहीतरी मस्त बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे, अचानक असे चांगले ग्राफिक्स दिसले पाहिजे, आणि मग व्हिडिओ सुरू झाला पाहिजे. एक टायटल दिसलं पाहिजे, जेव्हा आपण सर्च करू तेव्हा काहीतरी अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे. मी काय केलं माहिती का, माझ्यापेक्षा एक 15 वर्षाने लहान
एक विद्यार्थी माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेला होता, 15 ते 20 वर्ष लहान असेल. तर त्याने विचारलं होतं मला कसं करायचं, काय करायचं सर, मी IT मध्ये जायचं वगैरे हे ते. त्याला थोडंसं गाईड केलेलं होतं, तो कनेक्ट होता. मग त्याने पुन्हा काय केलं, मला तो आठवला आणि मग त्याची मदत घेतली मी. आणि आम्ही दोघांनी ते एक 4-5 व्हिडिओ माझ्या एनरिचर काउन्सिलिंग नावाच्या यूट्यूब चॅनलला अपलोड केले आहेत. तुम्ही त्याचा एक अनुभव घ्या. असं वाटतं की कुणीतरी एखाद्या प्रोफेशनलने केलं आहे. त्याची प्रोफेशनल प्रॅक्टिस नाही आहे त्या मित्राची माझ्या, आणि माझी तर बिलकुलच नाही आहेत, माझं कामच नाही आहे ते. पण तरीही एक एक्सपिरियन्स जो काय ना, तर तो खूप छान येतो. आणि तुम्हाला जर तो फील घ्यायचा असेल, मागचं सेशन ऐकायचं असेल एक्झॅक्टली 10वी नंतर काय वगैरे काय, सो ते सगळं तुम्हाला त्या सेशनमध्ये ऐकायला मिळेल. आणि त्याचं जे काही एडिटिंग म्हणू आपण त्याला, युजर एक्सपिरियन्स, पाहणाऱ्यांना ॲट्रॅक्ट झालं पाहिजे, पाहणाऱ्यांना ते पाहिलं पाहिजे, हे सगळं त्या मित्राने बनवलं आहे. त्याचं एंड, त्याचं सुरुवात वगैरे घेते. तर तुम्ही सर्च करू शकता, एक अनुभव घेऊ शकता. त्यानंतर आहेत प्रोजेक्ट मॅनेजर. प्रोजेक्ट असतात वेगवेगळे, त्या प्रोजेक्टचं मॅनेजर आपल्याला होता येतं. रोबोटिक्स इंजिनियर होता येतं, IT सोल्युशन आर्किटेक्चरर होता येतं, 3D प्रिंटिंग इंजिनियर होता येतं. 3D प्रिंटिंगमध्ये पाहिजे ती वस्तू तुम्हाला तिचा डायग्राम बनवता येतो. त्यानंतर मेडिकल रोबोट डिझायनर. आता बघा, ज्या क्रिटिकल शस्त्रक्रिया आहेत, ऑपरेशन्स आहेत, ते रोबो करतात. म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी असू द्या, हिप जॉईंट रिप्लेस असू द्या, ह्या सर्जरी जिथं माणसाचे हात तितक्या निपुणतेनं चालू शकत नाही, तितकं निपुण म्हणजे रोबोट्स काम करतात. सो मेडिकल रोबोट डिझायनर, डेटा सिक्युरिटी एक्सपर्ट, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट. सो म्हणजे काय की औद्योगिक प्रगतीचे जे काय डायनामिक्स आहे किंवा औद्योगिक टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञानाचे जे डायनामिक्स बदलत आहेत मित्र, याच्यामध्ये एक महत्त्वाची जी काय कंडिशन असेल, तर आपल्याला स्किल जे काय ते अपग्रेड करणं गरजेचं असतं. मग कुठं करू शकतो आपण हे स्किल अपडेट? आपण हे स्किल कुठं अपडेट करू शकतो? तर एक मोफत पोर्टल आहेत भारत सरकारचं, NCS पोर्टल आहेत. या पोर्टलवर मित्र हो तुम्ही काय करू शकता, या पोर्टलवर जाऊन तुम्हाला जे काय मी आता IT रिलेटेड कोर्सेस सांगितले ना, तर ते तुम्हाला मोफत करता येतील. ते कसे करायचे? सो याच्यामध्ये सॉफ्ट स्किल आणि डिजिटल स्किल हे जे काय ना, तर DG सक्षम आणि TCS ऑयन म्हणजे TCS कंपनी आणि मायक्रोसॉफ्ट कंपनी यांच्यामार्फत शॉर्ट टर्म कोर्सेस या पोर्टलवर उपलब्ध आहेत. सो NCS पोर्टलवर, या पोर्टलवर करिअर काउन्सलरसोबत तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करता येते, तुम्हाला जॉबसाठी सुद्धा प्रयत्न करता येतात, नोकरी मिळवता येते वगैरे वगैरे सगळे फायदे आहेत. फोटो घ्यायचा या स्लाइड्स. सो खास करून हे रोजगारासाठी आहेत, परंतु रोजगारामध्ये तुमचे स्किल महत्त्वाचे आहेत. म्हणून मित्र, तुम्हालाही आता रिकामा वेळ असेल तर जसं MSCIT केलं असेल आता सुट्ट्यामध्ये किंवा नसेल केलं तर ते करून घ्या. आणि त्यासोबतच या NCS पोर्टलवर जाऊन जॉब सीकर म्हणून रजिस्टर्ड व्हा. जॉब सीकर म्हणून रजिस्टर्ड झालात की तिथं बाजूला तुम्हाला हे कोर्सेस दिसतील, DG सक्षम नाव आणि TCS ऑयन. हे मोफतचे कोर्सेस आहेत फ्रीमध्ये. आणि सर्टिफिकेट कोण देईल तुम्हाला? TCS देईल, मायक्रोसॉफ्ट देईल आणि मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट. मी ज्या डिपार्टमेंटला काम करतोय ना ते डिपार्टमेंट. आणि हे कुठून करायचं आहेत? ऑनलाईन. फीस किती आहेत? 0, फुकट आहेत. कुठूनही तुम्ही करू शकता. तर बघा, ते थोडासा वेळ याच्यावर द्या. अलादीनचा दिवा पॉझिटिव्हली घासायचं आहेत आणि त्यातनं याला बाहेर काढायचे आहेत आपले हे सर्टिफिकेट. सो तुमचे जर काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता करिअरविषयीचे. माझं बोलून झालेलं आहे, आता बारी तुमची आहे. प्रश्न विचारले पाहिजे. प्रश्न चला ठीक आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं, त्याचं सेशन रेडीमेड आहे, तुम्हाला सांगितलं आहे. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त स्मार्ट आहात.
तुम्हाला माहिती आहे आता सांगितलं ना, आता काय विचारायचं, घरी जाऊन बघू ना निवांत जेव्हा बघायचं तेव्हा. पण मात्र तुम्हाला जर तो व्हिडिओ आवडला, त्याच्यासोबत आणखी काही व्हिडिओ आहेत ते आवडले तर लाईक आणि शेअर करा. एवढे तर अपेक्षा मी तुमच्याकडून ठेवू शकतो, नका बोलू, काही हरकत नाही आहे. हे थोडंसं माझं मार्केटिंग आहे, माझं स्वतःचं पर्सनल ऑफिस पण आहे, त्याच्याबद्दलची पण थोडीशी माहिती आहे. आमच्याकडं काही सायकोमेट्रिक टेस्ट आणि स्किल ॲबिलिटीज टेस्ट केल्या जातात. करिअर काउन्सिलिंग जे काय तर मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधारे आम्ही करतो, ज्यामध्ये इंटरेस्ट म्हणजे कल चाचणी, व्हॅल्यूज, इंटेलिजन्स क्वेश्चन, पर्सनॅलिटी टाईप्स, इमोशनल क्वेश्चन, लर्निंग स्टाईल, करिअर मोटिवेटर्स या सायकोमेट्रिक टेस्ट आहेत. आणि सोबत स्किल ॲबिलिटीज ज्या काय आत्ता आपण बोललो ना, तर याच्यासाठीच्या टेस्ट आहेत, म्हणजे रेप्युटेड टेस्ट आहेत. त्या टेस्टमधनं आपण हे स्किल ॲबिलिटीज बघू शकतो, न्यूमरिकल, लॉजिकल, व्हिज्युअलायझेशन, व्हर्बल वगैरे. ठीक आहे. सो हे एक आहेत, संधी मिळाली सोडायची नाही. घरचंच आहेत वाचनालय माझ्या, मी आलो आहे त्यांच्यासाठी, त्यामुळे विन विन ठेवायचं. माझंही प्रमोशन इथं झालं पाहिजे. सो आयोजकांची माफी मागून, परंतु घर आहेत हक्काने मागू शकतो. म्हणून मित्र हो, हे पण तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. माझा नंबर स्क्रीनवर दिसतो आहे. करिअरविषयी कुठलीही काही अडचण असेल तर हा व्हॉट्सॲप नंबर आहे. या नंबरवर तुमचं नाव, गाव, कार्यक्रमाचं नाव, इथल्या वाचनालयाचा रेफरन्स देऊन तुमचा प्रश्न टाकून ठेवा. जर फोन नाही उचलला तर, बऱ्याचदा फोन जो आहे ना तो सायलेंट असतो, तर तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. व्हॉट्सॲप मेसेज करा, मी कॉल बॅक करेल तुम्हाला माझ्या वेळेनुसार किंवा रिप्लाय देईल. सो मला इथं बोलावलं, तुम्ही सर्वांनी शांतपणे माझं सगळं ऐकून घेतलं. आयोजकांनी मला इथं तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि मी माझी जागा घेतो. धन्यवाद.